दादा नमस्कार, तुमचा पहिला परिचय करून द्या थोडक्यात। मी बापू मोगल, माजी सैनिक, एक्स आर्मी। आज बिनजोडला तुम्ही गुरु आणला, हो। तर त्या गुरुची कारकीर्द काय महाराष्ट्राला सांगायची गरज नाही। सगळ्या जेवढ्या म्हणजे बैलगाडा शर्यतीच्या जेवढ्या पद्धती, त्या प्रत्येक पद्धतीमध्ये गुरुने आज तुम्हाला नावारूपाला आणले। काय सांगता गुरुबद्दल आज? गुरु हा एक आमच्यासाठी एक हिराच आहे, ठीक आहे। आणि त्याच्यामुळे आज आमचं नाव आहे, आमच्या ग्रुपचं नाव आहे, नाशिकचं नाव आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये। कुठून खरेदी वगैरे कुठून केला होता गुरु? तो आमच्या शेजारी निपाड तालुक्यात एक सावळी गाव आहे, नंबाजी बोर्ड यांच्याकडून आम्ही खरेदी केला। आजचं नियोजन वगैरे कसं होतं बिनजोडचं? काय नियोजन हे 2 दिवसापूर्वी झालेलं होतं बकासूर सोबत। ऋषभ भाऊ यांनी ओम गुरुदेव हॉटेल आले, त्यांनी केलं। म्हणजे ते गावडे टेमकर जुगलबंदी त्यांनीच नियोजन केलं। डी साम्राज्य कसा पळाला आज गुरु? काय सांगशाल, तुमच्या अपेक्षा वगैरे कशा होत्या? काय गुरु पळाला आज आहे ना, उष्णतेमुळे तो थोडा जाम झालेला होता, पण तरी त्याने पूर्ण त्याची ताकद मेहनत लावली आणि कामगिरी केली तिने। कधी आले होते तुम्ही इकडे मुंबईला? आम्ही सकाळी 9:30ला पोहोचलो होतो। म्हणजे सकाळीच निघाले होते? सकाळी 6 वाजता निघालेलो। 6ला निघाले होते। काय सांगशाल आज गुरुबद्दल? काय सांगशाल? गुरुबद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की गुरुने आमच्या खूप अपेक्षा पूर्ण केल्या आतापर्यंत। म्हणजे जाईल त्या क्षेत्रात, आता असं कोणतं क्षेत्र नाही का आम्ही त्याच्यात गेलो नाही। त्याच्यामुळे गुरुकडून आमच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण झाला। गुरु याच्या आधी बिनजोडला पळावला होता का? काय कसं काय? बिनजोडला आम्ही ना हा दुसरा वेळ आहे आमचा, आणि दुसऱ्यांदीच बकासूर सोबत आलो इकडं। आता मला एक सांगा, गुरु तर टॉपला पळतोय, सगळीकडेच पळतोय, पण आज बकासूर सोबत पळणं काय वाटलं? काय सांगशाल त्याबद्दल? आता बकासूर कसं आहे, सप्तहिंद केसरी पूर्ण महाराष्ट्राचं म्हणजे एक लक्ष लागलेलं असतं त्या बैलाकडे, तर काय सांगशाल त्याबद्दल आज? बकासूर बद्दल बोलायचं तेवढं कमीच आहे, कारण की महाराष्ट्रात सगळ्यात टॉपचा बैल तो आहे आज सध्या। आणि प्रत्येकालाच इच्छा राहते की आपला बैल त्याच्या गळ्यात पळला पाहिजे, तशी आमची इच्छा होती आणि ती आज पूर्ण झाली। आता आज इकडे बिनजोडला पळावला बैल, तिकडे 3 फेऱ्यात बकासूर सोबत पळणार तुम्ही, काय कसं नियोजन वगैरे? नक्कीच संधी भेटली तर नक्कीच पळू आपण, संधी भेटली तर नक्कीच पळू। संधी भेटली तर पळणार आहे म्हणायचं। बाकी नियोजन वगैरे कसं गेलं होतं आज सुट्टीचं वगैरे? आता कारण तुम्हाला बिनजोडचा तुम्ही म्हणता जास्त इकडचा अनुभव नाही, दुसरीच वेळ आहे गुरुची, तर बाकी नियोजन वगैरे तुम्ही कसं केलं होतं? काय आमचे ऋषभ भाऊ गावडे, हॉटेल गुरुदेव, तेच सगळं नियोजन करतात, त्याच्यामुळे आमच्याकडे काही एवढं येत नाही। तेच बरोबर मॅनेजमेंट करतात सगळं, ते त्यांच्या पद्धतीने बरोबर करतात। आता गुरुचं वय वगैरे साधारण किती? काय आता गुरु आमच्याकडे येऊन आहे ना तरी 4 वर्ष झाले। 4 वर्ष आमच्याकडे येऊन, आणि त्यांच्याकडे असेल 1 वर्ष। आम्ही 2 दात असताना घेतला होता। आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न, आणि भरपूर आता 4 बैलामध्ये पण आपण काम करतो, तर गुरु 4 बैलामध्ये परत घाटात पळताना दिसणार आहे का? काय चालू आहे नियोजन तसं, लवकरच चांगली मोठी जुगलबंदी दिसल, आणि येत्या 1 महिन्यात दिसल घाटात, एवढ्या 1 महिन्यात घाटात पळताना दिसणार? नक्कीच चालू आहे नियोजन, दिसल। आता गुरुला तुम्ही सगळ्या पद्धती म्हणजे जेवढे बैलगाडा शर्यतीच्या पद्धती सगळीकडे पळवताय, तर त्याचं म्हणजे खाण्यापिण्याचं किंवा व्यायाम वगैरे कसं नियोजन वगैरे करता तुम्ही? काय आता हे आमचे बंधू विकी पिंगळे, दरी मातोरी, हे त्यांच्या म्हणजे घरातल्या सदस्याप्रमाणे त्याची देखभाल करीत आहे, म्हणजे त्याला काहीच कमी पडून देत नाही, अशी देखभाल करते ते। आणि बैल सध्या त्यांच्याकडेच आता। तुम्ही किती जण आले होते नाशिकवरून? काय आता आम्ही 10-12 जण येले, बाकीचे सर ते यायला जमलं नाही, कारण की सरांना ऑडिट चालू आहे, त्याच्यामुळे मग आम्ही चालू एवढे, तरी काही मुलं आले नाही, त्यांना माहित नव्हतं। अचानक नियोजन करून तुम्ही आले म्हणा? हो बरोबर। काय आनंद काय सांगशाल आता बिनजोडचा? आणि मी तर म्हणतो गुरुला कमी कालावधीमध्ये बिनजोडला यश चांगलं भेटलाच, तर आजच्या आनंदाबद्दल काय सांगशाल? किंवा पब्लिक एवढं त्याच्या फोटो काढण्यापासून सकाळपासून गर्दी त्याच्यापाशी, त्याबद्दल काय सांगशाल? बिनजोड खेळणं तसं काही सोपी गोष्ट नाही, कारण की खूप पब्लिक असतं आणि पब्लिकला चिरून बैलाला पळायचं असतं, त्याच्यामुळे बिनजोड खेळणं पाहिलं तेवढं सोपं नाही, पण आमच्या मनाप्रमाणे गाडी पळाली, खूप आनंद झाला आम्हाला। धन्यवाद दादा, शुभेच्छा तुम्हाला। असाच गुरु तुमचं सगळीकडे नाव करू, नाशिक जिल्ह्याचा असेल किंवा महाराष्ट्राचा असेल। आज चांगल्या प्रकारे बिनजोड जिंकले तुम्ही आणि गुलालाचे मानकरी झाले, त्याबद्दल शुभेच्छा। धन्यवाद।